नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 21 जून 2026 रोजी जी महा TET परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी महत्त्वाच्या 5 टिप्स बघूयात, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी नेमका कसा अभ्यास करायचा आहे आणि पेपरला कसं सामोरं जायचं आहे या संदर्भानं ही चर्चा तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल। सर्वात महत्त्वाची टिप्स येणाऱ्या एक्झामसाठी ती म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे वाचन आणि विश्लेषण करणे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, 2013 पासून TETला सुरुवात झालेली आहे, तर आपण किमान मागील 5 वर्षाच्या तरी प्रश्नपत्रिका तुम्ही बघा, जेणेकरून त्याच खऱ्या आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी दिशादर्शक ठरणार आहेत। 2013 ते 2025 या दरम्यान 9 TET परीक्षा झालेल्या आहेत। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किमान 5, म्हणजे जर आपल्याकडे जर वेळ आहे किंवा तुमचा अभ्यास थोडा झालेला आहे तर तुम्ही काही विषयाच्या, जसं मानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, या विषयाचे तर तुम्ही पूर्णचे पूर्ण म्हणजे 9 पेपरही तुम्ही सोडवा, त्याला कॅटेगराईज करा, त्याचं विश्लेषण करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी दिशादर्शन मिळेल। आता कुठं मिळतील हे पेपर? तुम्हाला जर डायरेक्ट हे पेपर सोडवायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने, तर आपलं जे ॲप आहे ओएसिस करिअर पॉईंटचं, या ॲपमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज पेपर दिलेले आहेत। म्हणजे मराठीचे 9 ओल्ड पेपर, इंग्लिशचे 9 ओल्ड पेपर, मानसशास्त्राचे, गणिताचे, परिसर अभ्यासाचे, असे स्वतंत्रपणे तुम्हाला विषयानुसार ओल्ड पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तुम्ही आपल्या ॲपमध्ये हे पेपर ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकता, व्ह्यूज करू शकता आणि त्या पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, किंवा डायरेक्ट प्ले स्टोरवरून आपलं ॲप सर्च करा ओएसिस करिअर पॉईंट आणि ते डाउनलोड करून ओल्ड पेपरची सिरीज तुम्ही जॉईन करू शकता। म्हणजे ओल्ड पेपरनं काय होईल, आपल्याला येणाऱ्या एक्झामचा पेपर नेमका कसा असेल, या मागील 4-5 वर्षाचे पेपर जर आपण पाहिले तर निश्चितपणे तुम्हाला दिशादर्शन होणार आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे, ते जे ओल्ड पेपर आपण पाहिले आहेत, त्या ओल्ड पेपरमधील जे येऊन गेलेले टॉपिक आहेत, या टॉपिकवरच जास्त फोकस करा। म्हणजे तुम्ही 1, 2, 3 पेपर सोडल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की अरे असे काही टॉपिक्स आहेत की तेच टॉपिक्स परत रिपीट होत आहेत, तेच टॉपिक्स परत रिपीट होत आहेत। आपण उदाहरणादाखल इथे 2ही पेपर मराठीचे घेतलेत, म्हणजे पेपर क्रमांक 1 TET मराठी आणि पेपर क्रमांक 2 TET मराठी। तर या मराठीच्या टॉपिक वाईज आपण वर्गीकरण केले, त्याचे स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनेलला उपलब्ध आहेत। म्हणजे वर्गीकरणाचा, मराठी टॉपिकच्या वर्गीकरणाचा स्वतंत्र व्हिडिओ आहे, त्याचबरोबर इंग्रजी टॉपिकच्या वर्गीकरणाचा स्वतंत्र व्हिडिओ आहे, मानसशास्त्र, गणित, ठीक आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्याजवळ जर वेळ आहे तर तुम्ही स्वतः जरी करताय तर किमान तुम्हाला लक्षात येतं की अरे मराठीचे विरुद्धार्थी, समानार्थी शब्द कंपल्सरी आहेत, मग ते आपण करावे अपेक्षित आहे। किंवा मराठीमध्ये वर्णमाला, लिंगविचार, संधी यावर जास्त त्यांनी भर दिला आहे, किंवा काळ प्रत्येक वेळी विचारला आहे, ठीक आहे, किंवा उतारात तुम्हाला दरवेळेस विचारला आहे, मराठी जीकेवर जास्त त्यांनी फोकस केला आहे। एकदा का ही गोष्ट तुमच्या लक्षात आली तर त्या पद्धतीनं आपण आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवू शकतो। त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब आहे की योग्य पुस्तकांचा आपण वापर करणं गरजेचं आहे। म्हणजे आता नेमकं पुस्तके कोणती वाचायची आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे DED आणि BED करत असताना जे मानसशास्त्राचं बुक यूज केलं, त्यासाठी ते यूज करू शकता। त्यातले टॉपिक म्हणजे आता आपण काय केलं आहे, आता पद्धतशीरपणे जात आहोत आपण आधी ओल्ड पेपर ॲनालाइज केलेत, त्याच्यानंतर आता आपण महत्त्वाचे टॉपिक केलेत। मग ते जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तेच टॉपिक तुम्ही या पुस्तकातून वाचा, आपल्या DED BEDच्या पुस्तकातून वाचा। ठीक आहे, जर तुमच्याकडे ते आता उपलब्ध नाहीत तर के सागर पब्लिकेशनचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं तुम्ही पुस्तक घेऊ शकता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्र नावाचं बुक आहे डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं, ते देखील अत्यंत दर्जेदार बुक आहे। मराठी व्याकरणाच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक यूज करू शकता। इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक यूज करू शकता। गणितासाठी महाले सरचं बुक यूज करू शकता। आणि जे विद्यार्थ्यांपुढं सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की परिसर अभ्यास कशातून करायचं, परिसर अभ्यास,
तर तुम्ही वर्ग 4थी ते 10वीची जी बुक आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, ठीक आहे, पॉलिटी आणि सिविक्स, ठीक आहे, म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र काही वेळा आणि नागरिकशास्त्र, हे वर्ग 4थी ते 10वीचं हे वाचून काढा परिसर अभ्यासासाठी. आणि ज्यांचा दुसरा पेपरमध्ये ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांच्यासाठी ही पण सेम कंडिशन आहे की सोशल सायन्ससाठी सुद्धा तुम्ही वेगळा करण्याची गरज नाही. वर्ग 5वी किंवा 4थी ते 10वीपर्यंतचे बुक अभ्यासा. 1-2 प्रश्न त्यांनी पुढं जाऊन विचारले तर 11वी 12वीच्या बुक्समधले 1-2 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. परंतु किमान आपण वर्ग 4थी ते वर्ग 10वीपर्यंत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र हे पुस्तकं रीड करणं गरजेचं आहे. त्याला शॉर्ट नोट्स करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी. आणि तुम्ही बघा, आपण 2024चा व्हिडिओ बनवला आहे परिसर अभ्यास आणि सोशल सायन्सचा, आपण 2025चा व्हिडिओ बनवला आहे परिसर अभ्यास आणि सोशल सायन्सचा. या दोनही व्हिडिओमध्ये तुम्हाला संदर्भ दिले आहेत की कोणत्या वर्गाच्या बुक्समधून हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला एक दिशादर्शन मिळेल की मी काय काय वाचायला पाहिजे. म्हणजे हे झालं बुकच्या संदर्भानं. आता दुसरी महत्त्वाची, आता बघा अभ्यास आपण सुरुवात केलेला आहे, मग आता सराव पेपरचं काय करायचं. तर सराव पेपरसुद्धा आपण तयार केलेले आहेत. आपलं जे ॲप आहे ओएसिस करिअर पॉईंटचं, या ॲपमध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाची एकूण 10 सराव पेपर उपलब्ध करून दिलेत, इंग्लिश व्याकरणाची एकूण 10 सराव पेपर उपलब्ध करून दिलेत, त्याचबरोबर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 10 सराव पेपर उपलब्ध करून दिलेत, परिसर अभ्यासाची तुम्हाला 5 सराव पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत, गणिताची तुम्हाला 5 सराव पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अजून काम चालू आहे, ठीक आहे. मात्र एवढे विषयाचे मात्र कंप्लीट सराव पेपर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि अगदी माफक फीसमध्ये तुम्हाला ते पेपर सोडवता येतील किंवा एक सेपरेट तुम्हाला जो हार्ड जातो तो सुद्धा पेपर तुम्ही सराव पेपरची सिरीज लावू शकता स्वतंत्र, अगदी स्वतंत्रपणे. म्हणजे तुम्हाला फक्त जर मराठीच व्याकरणाचा लावायचं तुम्ही मराठीचा लावू शकता, बालमानसशास्त्राचा लावायचा आहे तर तुम्ही बालमानसशास्त्र लावू शकता सराव पेपर. आणि ते सराव पेपर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं किती वेळा सोडू शकता, त्याचबरोबर व्ह्यूज करू शकता. आणि प्रत्येक सराव पेपरचा व्हिडिओज आहे विश्लेषणाचा, तो सुद्धा तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका त्या प्रश्नाच्या संदर्भानं राहणार नाही. तुम्ही आपलं जे ॲप आहे हे डायरेक्ट प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि आता सर्वात शेवटची महत्त्वाची जी गोष्ट आहे, 5वी महत्त्वाची जी गोष्ट आहे, टाईम मॅनेजमेंट, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन. आता टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, आपण काय करणं अपेक्षित आहे, परिसर अभ्यासातले काही इझी क्वेश्चन्स आणि जो आपला मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरणाचे काही इझी क्वेश्चन्स, परिसर अभ्यासामधले काही इझी क्वेश्चन्स, सोशल सायन्समधले काही इझी क्वेश्चन्स आपण इथे कमी वेळेमध्ये सोडू शकतो. आपल्याला जरी एका प्रश्नासाठी तुम्हाला त्यांनी आपल्याला 1 मिनिट दिला तरी आपण मराठीचे काही प्रश्न, परिसर अभ्यासाचे काही 1 लाईन, सोशल सायन्सचे काही 1 लाईन आपण खूप कमी वेळेमध्ये ते सोडू शकतो. म्हणजे आपल्याला गणिताला वेळ मिळेल. जर तुम्ही सेकंड पेपरला सायन्सचे असाल तर तुम्हाला तिथं गणित आणि सायन्सला वेळ मिळेल, ठीक आहे. इंग्रजी थोडी समजून घ्यावं लागतं, आपल्याला इंग्रजीला वेळ मिळेल. म्हणून टाईम मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर जे इझी क्वेश्चन आहेत ते कमी वेळेमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर सातत्य. आता जे काही तुमच्याकडं 80-85 दिवस राहिलेले आहेत तर त्या वेळेमध्ये तुम्हाला सातत्य करावं लागेल. आपण काय येतो हॉल तिकीट आल्याच्यानंतर तयारी करतो. तुम्ही आजपासूनच जर नियोजन केलं की मी एक दररोज ओल्ड पेपर सोडवील, त्या टॉपिकचा अभ्यास करील, नंतर 8 दिवसानं एक सराव पेपर सोडवील, तर निश्चितपणे आणि सातत्यपूर्ण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. जितका तुम्ही सातत्यपूर्ण अभ्यास करता तेवढं तुम्हाला TETमध्ये यश मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आता बऱ्याच अंशी जे काही चर्चा होती, मॉक चर्चा, तर याच्यामध्ये म्हणजे TET UPSC लेवल आहे वगैरे असं चर्चा केली जाते किंवा खूप कठीण आहे. परंतु वास्तविक पाहता तुम्ही ज्यावेळेस ओल्ड क्वेश्चन पेपर पाहता त्यावेळेस तुमच्या असं लक्षात आहे का तेच टॉपिक परत रिवाईज होत आहेत.
आलं लक्षामध्ये? तेच टॉपिक परत रिवाईज होत आहेत. किंवा 5वी 6वी 7वीच्या बुक्समधून तुम्हाला परिसर अभ्यास आणि सोशल सायन्सचे प्रश्न विचारतायत. म्हणून आपण TETला जे काही तुम्ही ऐकून आहात त्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा. तुम्ही मागच्या 2-3 प्रश्नपत्रिका ॲनालाइज करा आणि तुम्हाला पॅटर्न कळला. मग तुमच्या मनातलं जो की नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे TETचा, तो पहिले तुम्ही दूर करा. आणि अभ्यास करून ज्यावेळेस तुम्ही तयारी करता आणि सराव सोडवता आणि एखादा ओल्ड पेपर सोडवता तर निश्चितपणे तुम्हाला मार्क्स येणार आहेत. आणि तुम्ही पेपरला जाताना अभ्यास करत असताना सकारात्मक विचार ठेवा. TET लय अवघड आहे म्हणजे ते नाकारायची गरज नाही आहे. ठीक आहे, पात्रता परीक्षा आहे शिक्षक होण्याची, परंतु अवघड आहे म्हणून मी काहीच करणार नाही, हा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो तुम्ही बाजूला ठेवा आणि सकारात्मक दृष्टी ठेवून दररोज अभ्यास करा. ठीक आहे, पेपर सोडताना टाईम मॅनेजमेंट करा. निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या TETमध्ये यश मिळून जाईल. आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो करा, जिथे तुम्हाला यूट्यूबला, टेलिग्रामला, व्हॉट्सअप चॅनलला TETच्या संदर्भानं अतिमहत्त्वाची माहिती प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामच्या संदर्भानं अपडेट्स मिळतील. आपल्या सर्व मित्रांना व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.